हसन मुश्रीफ हे देखील सध्या विधान भवनात दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आजपासून हे अधिवेशन सुरू होत आहे। अनेक महत्त्वाचे विधेयक म्हणजे 15 विधेयक या अधिवेशनात मांडले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। दादांचा विमान अपघात असेल, मुंडवा जमीन प्रकरण असेल, मंत्रालयातील लाचखोर प्रकरण असेल, यासह इतर मुद्द्यांवर विरोधकांनी देखील आता तयारी केलेली आहे। सरकारला घेण्याच्या तयारीत सध्या विरोधक असल्याचं कळतंय। शेलार, झिरवळ, राम शिंदे, हिरामण खोसकर, हसन मुश्रीफ सध्या विधान भवनात दाखल झालेले आहेत। अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत। तर एकूण 15 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होईल। अजितदादांविना हे पहिलंच अधिवेशन होतंय आणि सुनेत्रा पवार यांचं हे पहिलं अधिवेशन आहे। तर हे अधिवेशन वादळी ठरणार का हे आता थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे, कारण विरोधकांनी पूर्ण तयारी केलेली आहे। विरोधी पक्षनेते पदावरून देखील विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहे। आजच सामनातून या मुद्द्यावर टीका टिप्पणी देखील करण्यात आलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच होणार आहे आणि त्यामुळे आता विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे।